हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन ए पंजाब, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर खाली कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला होता. प्रश्न दुसरा आहे, कांगारूचा देश कोणत्या देशाला म्हणले जाते? ऑप्शन ए पाकिस्तान, बी इंग्लंड, सी ऑस्ट्रेलिया, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. कांगारू हा ऑस्ट्रेलियात आढळणारा सस्तन प्राणी आहे व तसेच ऑस्ट्रेलियाचा हा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कांगारूचा देश म्हणून ओळखलं जातं. प्रश्न तिसरा आहे, भारताचे कोणते पंतप्रधान पायलट होते? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी मनमोहन सिंग, सी राजीव गांधी, डी इंदिरा गांधी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजीव गांधी. राजीव गांधी यांनी इंडियन एअरलाईन्ससाठी एअरलाईन पायलट म्हणून काम केले होते. प्रश्न चौथा आहे, कोणत्या जीवाचे रक्त हिरव्या रंगाचे असते? ऑप्शन ए झुरळ, बी पाल, सी सरडा, डी साप. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सरडा. काही प्राण्यांच्या रक्तात सल्फर हिमोग्लोबिन असते. सल्फर, लोह आणि ऑक्सिजन यांच्यामधील बंध तयार होण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे त्यांचे रक्त हे हिरवे रक्त निर्माण करते. प्रश्न पाचवा आहे, भिजलेले बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए हृदयरोग, बी मूतखडा, सी कॅन्सर, डी मधुमेह. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह. भिजलेले बदाम खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहतो व त्याचबरोबर रोज सकाळी भिजलेले बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्यामुळे रोज सकाळी भिजलेले बदाम खावे. प्रश्न 6वा आहे, कोणता जीव त्याच्या जिभेला हलवू शकत नाही? ऑप्शन ए कुत्रा, बी हत्ती, सी जिराफ, डी मगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मगर. मगर इतर प्राण्यांप्रमाणे त्यांच्या तोंडातून जीभ बाहेर काढू शकत नाही, कारण मगरींना लिंगुल फ्रेन्युलम नावाचा पडदा असतो, जो त्यांच्या तोंडाच्या तळाशी त्यांची जीभ ठेवतो. त्यामुळे मगर त्यांच्या जिभेचीही हालचाल करू शकत नाही व ती तोंडाबाहेर देखील काढू शकत नाही. प्रश्न 7वा आहे, जगातील सर्वात विषारी झाड कोणत्या देशात आढळते? ऑप्शन ए फ्रान्स, बी चीन, सी भारत, डी अमेरिका. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका. मँचुरियन झाड जगातील सर्वात विषारी झाड म्हणून ओळखले जाते. हे झाड प्रामुख्याने कॅरिबियन बेटे, फ्लोरिडा, बहामास, मेक्सिको, मध्य आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात. प्रश्न 8वा आहे, मच्छीसोबत काय खाल्ल्याने शरीरावर पांढरे डाग येतात? ऑप्शन ए दही, बी दूध, सी तूप, डी पनीर. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मच्छीसोबत दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने शरीरावर पांढरे डाग येतात व त्याचबरोबर अपचन, ॲसिडिटी, मळमळ
यांसारखे देखील त्रास उद्भवू शकतात. प्रश्न 9 आहे, भारतातील कोणत्या राज्यात खजुराचे उत्पादन होते? ऑप्शन ए कर्नाटक, बी राजस्थान, सी गुजरात, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. संपूर्ण भारतात खजुराचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होते. गुजरातमधील कच्छमध्ये 18,286 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या ठिकाणी खजुराचे उत्पादन सर्वाधिक होते. प्रश्न 10 आहे, गर्भवती महिलांनी कोणते फळ खाल्ल्याने गर्भपात होतो? ऑप्शन ए पपई, बी संत्री, सी अननस, डी किवी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पपई. गरोदरपणात पपई खाणे टाळावे, कारण त्यात आढळणारे पपेन आणि पेप्टीन हे एन्झाईम गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकतात. पपईमध्ये कार्पेन नावाचे एन्झाईम आढळते, ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते, ज्यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी पपई खाणे टाळावे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.